पाली शहरातील रेशन दुकानांमध्ये सध्या लाभार्थ्यांना वितरित होणाऱ्या गव्हाच्या गुणवत्तेबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी लाभार्थ्यांना मिळणाऱ्या गहूमध्ये लेण, कचरा, कीड लागलेले दाणे, दगड आणि दुर्गंधीयुक्त धान्य आढळून येत आहे. नागरिकांनी स्पष्टपणे सांगितले आहे की हे धान्य जनावरांनाही खाण्याच्या लायकीचे नाही, माणसाला देण्याचा विचारही करू नये. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत गरीब व गरजू नागरिकांना मोफत धान्य पुरवठा केला जातो, परंतु अशा निकृष्ट दर्जाच्या गव्हामुळे नागरिकांच्या आरोग्यावर आणि आत्मसन्मानावर घाला पडत आहे. अनेक लाभार्थ्यांनी रेशन दुकानदारांकडे तक्रारी नोंदवल्या असून काहींनी धान्य स्वीकारण्यास नकार दिला आहे. या प्रकारामुळे पाली शहरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांचा रोष केवळ दुकानदारांवर नाही तर शासकीय तपासणी यंत्रणेवर केंद्रित झाला आहे. नागरिक विचारत आहेत की हे धान्य वितरणापूर्वी तपासले गेले की नाही? जर तपासले गेले असेल तर अशा निकृष्ट दर्जाच्या धान्याला मंजुरी कशी मिळाली? शासकीय अन्न व नागरी पुरवठा विभागातील संबंधित तपासणी अधिकाऱ्यांनी हे धान्य वितरणासाठी योग्य असल्याचा ठपका कसा लावला? यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांचा ठाम सूर आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दोषी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनीही या प्रश्नाची दखल घेत प्रशासनाकडे तातडीने चौकशीची मागणी केली आहे. दर्जेदार आणि सुरक्षित धान्य मिळण्याचा अधिकार प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला आहे. अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया संघर्ष समितीने व्यक्त केली आहे.